आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। राहुरी तालुक्यातील कणगर बुद्रुक ग्रामपंचायत इथे सन 2021 ते 2026 या कालावधीमध्ये शासकीय निधीच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक अपहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आला। कणगर बुद्रुकचे सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे तसेच तत्कालीन ग्रामसेवक NM पवार, SJ निमसे आणि विद्यमान ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण यांनी संगनमताना विविध विकास कामांमध्ये बोगस बिलं, खोटी जाहिरात पत्रकं आणि अभिलेख तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला। याशिवाय घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीत देखील अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनेक नागरिकांकडून कराची रक्कम रोख स्वरूपामध्ये घेतली जाते, मात्र त्याचा ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये योग्य भरणा होत नाहीये असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। बिहार पॅटर्न अंतर्गत मजुरांना बँक खात्यामध्ये मजुरी जमा न करता रोख दिल्याचे दाखवणं, मजुरांच्या स्वाक्षऱ्या अथवा अंगठ्यांचे ठसे न घेणं, तसेच पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली बोगस बिलं सादर केल्याचा देखील आरोप करण्यात आला। लेखापरीक्षण अहवालातही सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावांबाबत विसंगती आढळून आल्याचा दावा तक्रारदारांनी केलाय। या सर्व बाबींची यापूर्वी देखील अनेक वेळा तक्रारी आणि माहिती अधिकार अर्ज करून देखील प्रभावी अशी चौकशी झालेली नाहीये असा आरोप देखील करण्यात आला। सदर प्रकरणाची सविस्तर यंत्रणेच्या मार्फत सखोल चौकशी करून संबंधित कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं, दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवरती दिवाणी आणि फौजदारी कारवाई करावी, तसेच अपहार झालेली रक्कम ही सावंतांकडनं वैयक्तिक स्वरूपामध्ये वसूल करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे। तर आमच्या कणगर गावातला विषय, कणगर गावामध्ये शौचालय बांधलेले, त्यांना दरवाजे नाहीये, काहींना सेफ्टी टँक नाही, काही जे रोड बनवलेले त्या रोडचे फक्त 200 मीटर 300 मीटर कामं केले आणि त्याचे बिलं काढले 600 मीटर 700 मीटर असे। काही स्मशानभूमीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली बिलं काढलेले, सुशोभीकरणाच्या नावाखाली जे बिलं काढले तिथं कुठलीही व्यवस्था नाही। ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिथं पाण्याची सुद्धा व्यवस्था नीट नाही। हँडवॉशचा जो मुद्दा आहे, 90,000चे हँडवॉश आहे, त्याच्यात 99 म्हणजे 9,99,000 रुपये बिल दाखवले। पाचवी गोष्ट, जे देवस्थान आहे आमचे बोबळेश्वर, तिथं एक शौचालयाचं रिपेअरिंग खर्च दाखवलेला आहे 70 ते 80,000 रुपये। प्रत्येक ठिकाणी अनियमितता आहे, प्रत्येक ठिकाणी। बिहार पॅटर्न म्हणून आमच्या गावात झाडे लावायसाठी जो एक बिहार पॅटर्न आहे त्याच्यामध्ये इतकी अनियमितता आहे की त्याच्यात कुठलाही जिओ टॅगचा फोटो नाही, कुठलाही कर्मचारी दाखवलेला नाही आणि प्लॉटचा फोटो दाखवलेला नाही। त्या झाडाची मी माहिती मागवल्यानंतर मला प्लेन कागद देण्यात आलेला आहे आणि मी आता पुढची जी माहिती मागितली त्याच्यात मला उडवडी चित्र देण्यात येतात। ती चौथा विषय, ज्या गोष्टी आम्ही आता मागितल्या विचारल्या त्या गोष्टी आम्हाला देण्यास टाळाटाळ करू राहिली। तुमची मागणी काय आता? माझी मागणी काय आहे, झालेले हे निकृष्ट दर्जाचे काम आहे, हे जे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे याची चौकशी, सखोल चौकशी होय आणि पॉइंटवर येऊन याचे कामाचं जे ऑडिट हो ह्या कामाची। भीमराज शिवाजी गाडे, मी वार्ड नंबर 1 मध्ये राहतो, कणगर गावाच्या। या कणगर वार्ड नंबर 1 मध्ये जी आदिवासी वस्ती आहे तिला जी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन झाली ती अपूर्ण आहे आणि पाण्याच्या टाकीपासून
त्या पाईपलाईनीपर्यंत साधारण 25 ते 30 पाईपाचं खोदकाम किंवा पाईप बसवण्याचे बाकी आहेत. परंतु त्याच वार्डामध्ये दुसरी एकच वस्ती निमशे, तर या वस्तीसाठी जवळजवळ 5 लाखाचा पाईपलाईनचा एकाच वस्तीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु जी जास्त लोकवस्ती, जी 25-30 नळ संख्या असलेली, नळ कनेक्शन असलेली जी लोकसंख्येची वस्ती आहे, तर ती पाण्यापासून वंचित आहे आणि त्या वस्तीवरचे लोक पिण्याच्या पाण्यासाठी या दिवसातही डोक्यावर हांडा घेऊन चालत असतात. त्यानंतर आमच्या वार्डामध्ये गावठाण ते उंबरदारा रस्ता हा निम्माच रस्ता झालेला आहे आणि निम्मा रस्ता जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून या रस्त्याला इतकी दुरावस्था आहे. आजही या रस्त्यावरून लोकांना जाणं येणं करता येत नाही. त्यानंतर मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी.